सो तर आत्ता आलो आहे परत हॉटेलवर. तिथून मासे दिले दादा करायला, म्हणजे ते तोपर्यंत येसपर्यंत परत होतील. तुम्हाला आत्ता सनसेट दाखवतो, समोर होता तो. हे पहा, खूप छान वाटते. अजून थोडा नेमका मी तिकडून इकडं आलो तोपर्यंत गेलं, नाहीतर अजून चांगलं वाटतं ते. आता चाललो आहे का इथं गार्डन जवळ, तिथं सनसेट पॉईंट आहे तिथंच. मग आल्यावर परत बसूया जरा वेळ येऊन बघू. आता तुम्हाला याच्यात आवाज येतो का नाही काय माहिती, लाटांचा. हे एक नंबर आवाज येतो. तर आत्ता आम्ही आलोय रॉक्स गार्डनला. तिथे एक लेझर शो आहे, तो बघणार आहे. मग आता बघू पुढं होत आहे. फाउंटन शो पण वाटते इथं, मग तिकडंच जाऊया पहिले. काय म्हणली आदू? अय बाप म्हणते मला तू. हा आता काय गप झाली? हा हा दम देते का तू? इकडे बघ, इकडे बघ. आता तू आम्हाला दम देते काय? हा तकले तकले. आम्ही येऊन बसलो आता, भाऊ कधी चालू करतोय. 11 वाजता रात्री. हा ना, खामोश आहे रात्री. तर त्यांनी असं फ्राय करून दिलाय माशाचं कालवण, कोळंबी फ्राय, शार्क फ्राय लागले. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता काल जेवण वगैरे झोपलो. आज स्कुबा वगैरे करायला जायचं आहे. काल खूपच जमलो होतो म्हणून त्या रात्री असं केलं नाही. आता आलो आहे परत समुद्रावर. आपलं जरा व्ह्यू म्हणलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, इकडून मागून सनसेट होत आहे नेमका. मस्त वाटते. तर म्हणलं उठलो आणि घेऊ म्हणलं. तर आता परत जरा कपडे वगैरे बदलून परत आलोय समुद्रावर. चांगलं बी वाटतंय. आपण इकडं मागं नारळ झाड वगैरे पण बघू शकता, आणि इकडं पण तसंच आहे इथपर्यंत. बघ आता आपण काल गेलतो ना ते मासे घ्यायला, ते या साईडच्या पलीकडं मागं. आता आज बघूया आपण सिंधुदुर्ग आपला हा किल्ला आहे त्याच्या बॅक साईडला आपण हे करणार आहे, पॅराडायव्हिंग करणार आहे. आता त्याच्या एजंटशी फोन वगैरे झाला, बघू त्यांना मला बोलवलं आहे. एक जरा आवडतं आहे बाकीच्यांचं, त्यावरून निघूया आपण. बघू. इथं रात्रीच्या वेळी आहे ना फार पाणी इथपर्यंत येतं मागपर्यंत, आणि इथं पण आत्ता आकाशात ते छोटंसं तळागत फाटलं झालं. मी पण आहे का आत्ता शिंपल्यावाळा जातोय, जे चांगले दिसतील चांगले वाटतील असे. चांगलं वाटते हे बघा इथपर्यंत. हा व्ह्यू मस्त वाटते. फक्त जरा असं धुका टाईप आहे, सनराईज अजून नीट नाही झाला त्यामुळं. आता मस्त लोकेशन आहे. तेच म्हणलं येऊ जरा बसूया पाण्यामध्ये, पाय टाकू थांबू यायचंच. आता तर काल तुम्हाला जिवंत आपले हे पण दाखवले. काल तुम्हाला जे जिवंत ते शंख दाखवले, आता जिवंत नव्हतं दाखवला, पडलं एक. तेच बघू. सो तर आता इथं पोचलोय स्कूबा वगैरे करायला.
तुम्हाला सिंधुदुर्ग दाखवतो, तुम्ही क्लिअर दिसतोय, धोका वगैरे नाही जास्त. आम्ही आलो आता मरियाना ट्रेनमध्ये पेसिफिक ओशनमध्ये सांग. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. हो हो तेच ते काय बोलला. आता जरा क्लिअर दिसतोय सिंधुदुर्ग. आपलं हे सगळं झालं तरी आम्हाला 12-1 वाजतीनच मग पाहूया सिंधुदुर्गला वगैरे एक राऊंड मारण्याचे वगैरे बघू. चांगल्या प्रमाणात गाईड रिक्षा मी उडवणार, पण पॅरासेलिंगला करायच्या अगोदर तिथे सर्वांना बसवतात आणि गाईड आता आपल्याला ही अशी सीट आणि असा बेल्ट दिलेला आहे त्यांनी करून नाही. आतमध्ये एक स्पेशलवालं घेतलं आहे तिथं पॅरासेलिंग वगैरे स्कुबा डायविंग जास्त वेळ करून येणार आहेत. आणि तेच बघू आता थांबूया, बोटीचा वेट करूया जरा वेळ, मग आतमध्ये जाऊया. ही बोट आलेली आपली, आपण चाललो आहे पॅरासेलिंगला. नाही ते नाही का पॅराशूट लावून उडवतो त्याला. समुद्राचा लय आवाज होतो जोरात. चाललं आता आतमध्ये. नाही काय हो सत्ताने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात. ओ भाई मारो, मुझे मारो मारो. पॅसिफिक ओशनमध्ये जाता. आता या बोटमधून स्पीड बोटमध्ये जायचंय. रड नको, आहे मी सोबत. ला वाटलं तुझा अंगठा दे. मी आहे. आम्हाला पहिले जाणार आहे तोंड दाखव. याचा अंगठा घेऊन ठेवा. मी आहे म्हणत असते त्यांना. आता पहिला बळीचा बकरा आपण आमरला बनवूया. काय म्हणतो आमर? आतमध्ये गेला दाखवतो. तू सांगलं तुम्ही आता बघताय अमर चाललाय. आता हवेत गेल्यावर त्याला नेमकं ते त्यांचं कसं होतं की जे
बोटवाले त्यांना एक थोडेसे पैसे द्यायचे, ते असं पाण्यात डिप करून आणतात फक्त तुम्हाला पॅराशूट म्हणजे काय म्हणतात जे काय आहे त्यांनी असं डिप करून आणतात वरती, बरोबर स्पीड वगैरे मॅनेज करून, फक्त बुडत नाही तुम्ही ते. मग नेमकं काय झालं, मी त्याला म्हणलं, आम्हाला घाबरत होता पहिल्यांदा, सारखा आम्हाला पुढं करत होता. मग म्हणलं आता जस्ट डोक्यात आलं की म्हणलं यार मला डिपोज करू म्हणलं. मग त्याला म्हटलं मी पैसे देतो म्हणलं तुला, त्याला म्हटलं याला डिप करा म्हणलं खाली, आणि त्याला याचा काहीच कल्पना नव्हती. मी जरा सांगितलं की याला डिप करा म्हणून. मग त्यांनी जरा नंतरनी म्हणजे मी परत त्याला सगळं एंडला होतं आणि सांगितलं की त्याला परत खेचायला लागले तर मग डिप करा म्हटलं त्याला खाली. मग त्याने परत दोरी हे जरा लूज सोडली. मग आम्हाला वाटलं की हे काय होतं आहे म्हणून, हे नाही काय यांनी हे केलं एवढं लूज सोडलं वगैरे, आणि त्याला डायरेक्ट पाण्यात त्याला वाटलं काहीतरी झालं तिथं त्या मोटर्समध्ये वगैरे, तिथे खेचत नाही परत. मग त्यानंतर फार इकडं आलं कळलं की मी त्याला सांगितलं की डिप करा म्हणून त्याला. तर आमचं आता पॅरासेलिंग करून झालं आहे, पॅराडायव्हिंगला जाईन, व्हिडिओ टाकला जाता कसा सांगा. वर जाऊन पण खूप भारी व्ह्यू दिसला. तर हे सगळं सेटअप लावतं ते पॅराडायव्हिंगचा, सिलेंडर वगैरे सगळं. मी पोर्शनला चाललं चौघच. नॉर्मल कोण नाही. म्हणजे किती मिनिटं जाते? 8 मिनिटं. ते हे आहे 10 म्हणले एवढी होता तू 15 पण होता. नाही बाकीचे आम्ही ते काय ते डीप आहे 15 मिनिटाचं. हो काय सांगतोय, स्कुबाला जाताना तुम्हाला स्विमिंगची गरज नाही. असं पोटावर फ्लॅट पडून राहायचं, हाताची पोझिशन समोर ठेवायची, पाय पाठीमागे सोडायची, समजलं. पोटावर फ्लॅट पडून राहायचं आहे. तुमच्यासोबत एक गाईड असणार जो तुम्हाला पूर्ण पॉईंट फिरवणार, समजलं. तुम्हाला काहीच हालचाल करायची गरज नाही, तुम्हाला फक्त चारी साईडला बघायचंच आहे. खाली आपण गेल्यानंतर खाली दगड असतील, रेती असेल, आपण त्याच्यावर चालायचं नाही, काय पोटावर फ्लॅट पडून राहायचं आहे. समजा तुम्ही चालायला गेलात ना तर पायाला दगड लागू शकता, आपल्याला अंदाज नसतो आपण किती जोराने पाय हलवतो, अंदाज नसतो. त्याच्यामुळे तुम्ही चालायचा पण प्रयत्न करायचा नाही, स्विमिंग करायचा पण प्रयत्न करायचा नाही. तुम्हाला गाईड पूर्ण पॉईंट फिरवणार, शेवटपर्यंत जो गाईड घेऊन जाणार तो गाईड तुमच्या बरोबरच असणार, समजलं. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाण्याखाली जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तोंडाने ब्रीथ करावं लागतं. म्हणजे आपण स्ट्रॉमधून ज्यूस कसं खेचून घेतो त्या प्रकारे हवा खेचून घ्यायची आणि रिटर्न सोडायची आहे. नाक तुमचं बंद करून ठेवलं जाईल, नाकाने श्वास घ्यायचा पण नाही आणि सोडायचा पण नाही. ओके. आता तोंडाने कसा श्वास घ्यायचा आहे, माउथ पीस तोंडामध्ये कसा पकडायचा आहे, ह्या का कुठल्या उठीच्या पलीकडे होतो धनाजी कमान काय फोटोग्राफर कोणतरी वेगळा दुसरा झाला ते काहीतरी नाही मासे यायसाठी ते बॉटल लागतो त्यात काहीतरी ते त्या बॉटल मध्ये काय सोडल्यावर मासे जवळ येते आणि मग ते व्हिडिओ काढते जवळ येते. हॅलो कन्या काय घेऊ नकोस फक्त तोंडानं हे कर. धनू धनू अंगठा दाखवू नकोस ते त्याला करू गेलाय
ते अजून ओपनच राहते लोक म्हणते तो तर हा आत्ता मी जे ओके करतोय, पण त्यानंतर बघा आता मी त्यांना म्हटलं की वरती ना मला श्वास न येते. तेव्हा काय झालं की माझं जे गॉगल्स आहेत त्याने त्यात ते नाक पॅकच झालं आणि त्यांनी ऑक्सिजनसाठी दिलं तर माझ्या तोंडात पण पाणी आलं तर मी बळबळ श्वास घेत होतो आणि नाकाच्यात पण पाणी आलं तर मला काहीच श्वास घेता येत नव्हतं तेव्हा म्हणजे असं थोडं असं म्हणजे नाही का अंग दुखल्यासारखंच झालं तर त्याला म्हणलं नाही म्हणलं वरती आणि आणलं वरती. मग त्या दुसऱ्यांनी आता जे तुम्ही फोटोज वगैरे बघताय सगळं ते शूट केलं. वरती परत तो आला म्हणला मला की चल खाली बघू नको. मग त्याने जे वरती गेलो ते सगळं काढलं, ते 10 मिनटं पडलो मी. मग मला कुठं जरा ते बरं वाटलं, सगळं आठवायला लागलं होतं 10वीचा वगैरे सगळं. काका काय झालं? श्वासचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या जागी जाऊ का 5 मिनिट? घाबरतोय का तो? अरे देवा. सो तर आता आमचं सगळं करून झालंय. दुसऱ्या राईड्स होत्या त्याचे काही व्हिडिओ काढले नाही, म्हणलं जरा एन्जॉय करूया. आणि याला जरा भीती वाटली, श्वासच घेता येत नव्हता स्कूबा डायव्हिंगला. जास्त नाही केली, मी लगेच वरती आलो. व्हिडिओ टाकनच मी. तर चला आता झालं सगळं, बघूया आता आंघोळ वगैरे झाली. चला मित्रांनो, आम्ही आत्ता आहे आंबे घाटात. तर वॉटरफॉल पण आहे, पण त्याला काही एवढं पाणी नाही आहे. मग मी तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला, खूप भारी वाटतंय. थांबा, हे बघा, हे आत्ता जरी असं धुकं आहे म्हणून काही जास्त दिसत नाही आहे, पण खूप छान आहे. आणि यावेळेस काय आता गर्दी पण नाही आहे. तो इथे बघा, ते टोपी आहे ना ही, तिथं वॉटरफॉल आहे. खूप बारीक पाणी आहे, खूप. म्हणलं जरा थांबून चहा वगैरे घेऊ, इथं मस्त वाटते. वाईड अँगलमध्ये बघा, अजून थोडं हे कमी असते ना, धुकं जरा अजून कमी असतं ना, खूप भारी वाटलं असतं. डोंगर वगैरे, आता कॅमेरा पण एवढा जस्टिस नाही करते. हा मागचा डोंगर वगैरे डोळ्याने खूप भारी दिसतंय. असे काढूया, जाऊया आता परत. काय म्हणते तू, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? हा, मस्त वगैरे. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता कोल्हापूरला. आदू झाली का झोप? हा, हाय फायदे हाय फाय सांगा दे ना, इथे देवा इथं हाय फाय दे. आता मूड नाही आमचा मग ना, त्याला जेवण घेतो, भेटतो. चर ना, पाणी पी जाजू. इथं बस रे मोरा, इथं बस रे मोरा, इथं बस रे, तुझ्या हातावर इथं बस रे मोरा. तर
मित्रांनो आता आम्ही हे का तर मित्रांनो आत्ता आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो. हॉटेल सयाजीराजे. कर ना थोडासा आवाज वाढव. काय तर मित्रांनो आता आपण आलोय हॉटेलमध्ये. इथला ॲम्बियन्स बघा. काय तू बोल काय आता आम्ही हॉटेल सयाजीराजेला आलेलो आहे कोल्हापूरला. 10-15 मिनिटामध्ये आम्ही इथं जेवण करून आता जाणार आहे विसापूरला. चालू का? एवढं हळू कुठं असते बाई. मला मागचा ॲम्बियन्स दाखवा का. हे मस्त आहे. एवढं का लागतंय. जेवतो कुठं काढतो. इकडं इकडं इकडं. तर आपलं आता जेवण वगैरे झालंय. हा दू जेवण झालं आपलं. काय बोलणार ते. आता जाऊया डायरेक्ट घरी आणि झोपूया. आता तांबदार लाईटमध्ये जातो. तर आता जाऊया निघूया घरी आणि झोपूया. सकाळी उठूया. आदू हायफाय दे. इथं हायफाय दे. इथं येतं कर ना. ट्रान्सलेशन करता येईल. इथं हायफाय दे. बघा सर. ऐ चढता येते का. चढता येते. हा हा चढली चढली चढली. पाय दुखते ते. पाय दुखते ते. पाय दाबू. काय दुखतं आदू. तो पण दुखतोय. दाबू. थांब दाबतो इकडं. इथं ठेवू हात. आणि आणि पाय कोणतं दुखतोय. तो आला. दोन्ही. पाय दाबू. आयो फल्ली आदू. चल चल हाय फाय दे. आदू हाय फाय दे. तिला हाय फाय दे. हाय फाय दे. हाय फाय. आदू इकडं इकडं. अय आदू डे. ऐ इकडे इकडे हाय फाय दे. इकडे दे. हा हुशार आहे आदू. मित्रांनो आम्ही 1-2 दिवस झालं म्हणजे परवा कालच सकाळी आलोय गावावरून. तर तेच म्हणलं जरा काम वगैरे होती ती केली वगैरे. ब्लॉग थोडे एडिटिंग चालू आहे. आणि एक लग्न होतं त्याला पण जाऊन आलो. आणि तेच म्हणलं आत्ता टाईम भेटतोय की शोच नाही काय व्हिडिओ बनवून टाकू म्हणलं आता की ब्लॉग येऊन. तर चला कसा वाटला ब्लॉग सांगा. कमेंट करा. कसं वाटलं सांगा. व्ह्यू वगैरे जेवढं कवर करता आलं मी तेवढं कवर केलं. जेवढं जास्त मेमरीज त्यात कॅप्चर करून टाकता आल्या जेवढ्या मेमरीज त्यात कॅप्चर करून टाकता आलं तेव्हा टाकल्या. तर चला शुक्रान. अलविदा. माशा. टेक केअर. डू वॉट यू वॉट. माय लवली फ्रेंड. अँड हा बिलीव्ह इन मॅजिक.